आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे घरच्या घरी अगदी होणारी पालक पनीरची रेसिपी. सगळ्यात अगोदर आपण पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्याला थोडंसं बारीक कट करून घ्यायचं आणि त्यानंतर पाण्यामध्ये याला उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर पनीर देखील आपण थोडंसं तेल लावून याला फ्राय करून घेऊयात. तुम्ही हवं तर कढईमध्ये देखील याला फ्राय करून घेऊ शकता. पालकसोबतच आपल्याला आता दुसऱ्या पातेल्यामध्ये एक पाणी गरम करून घ्यायचं आहे ग्रेव्हीसाठी. त्यामध्ये आपण एक मोठा कांदा कापून उकडण्यासाठी ठेवून देऊयात. सोबतच थोडेसे काजू आणि टरबूजाच्या बिया देखील उकडून घेऊयात 5 मिनिटासाठी. पालक उकडलेला की त्यामध्ये लगेचच पाणी काढून टाकायचं आणि थंडगार पाण्यामध्ये हे पालक टाकून द्यायचं, जेणेकरून याची ग्रेव्ही मस्त हिरवीगार होते. सोबतच आपण आता चॉपरमध्ये थोडंसं लसूण, हिरवी मिरची आणि अद्रकाची पेस्ट बनवून घेऊयात. आता भाजीला फोडणी करून घेऊयात. फोडणीसाठी आपल्याला 2 चमचे तेलामध्ये तेजपत्ता, थोडेसे लवंग आणि खडे मसाले टाकून परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण जी पेस्ट बनवली होती कांद्याची आणि काजूची, ते देखील मस्त तेलावरती परतून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये आपण टाकूयात सुके मसाले, लाल तिखट, हळद, धना जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ. याला देखील तेलावरती चांगलं परतून घेतल्यानंतर आपल्याला पालकची प्युरी यामध्ये टाकायची आहे. तर बघा मस्त अशी हिरवीगार या ठिकाणी प्युरी तयार झालेली आहे आणि यामध्ये आपण फ्राय केलेले पनीर देखील टाकलेले आहेत. 5 ते 10 मिनटं पनीरसोबत भाजी मस्त शिजल्यानंतर आपण त्यावरती घरगुती साय टाकायची आणि त्यावरून मस्त असा तडका करून टाकायचा आहे लसूण आणि अद्रकाच्या पेस्टचा. सोबत थोडीशी लाल मिरची पावडर देखील मी यामध्ये मिक्स केलेली आहे. तर चमचमीत अशी आपली या ठिकाणी पालक पनीर तयार आहे.